या कथेचा आनंद घेण्यासाठी लॉजवर नेलेली गर्लफ्रेंड भाग 1 आणि 2 जरूर ऐका. ही कथा अश्लील नसून केवळ मनोरंजनासाठी आहे. लॉजवर नेलेली गर्लफ्रेंड भाग 3. छंदी विनीतला त्याच्या बायकोने धडा शिकवल्यानंतर त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलले होते. विनीतच्याच प्रेयसीला हाताशी धरून त्याच्या बायकोने त्याला सर्वांसमोर खजील केले होते. तिची ही मात्रा चांगलीच लागू पडली होती. या घटनेनंतर मात्र विनीत सुधारला होता. त्या घटनेला जेमतेम वर्ष उलटून गेलं होतं. विनीत आता सरळ मार्गावर आला होता. त्याने कानाला खडा लावला होता. त्याने मुलींशी बोलणं सोडून दिलं होतं. ऑफिसमधल्या महिला सहकाऱ्यांशी पण तो बोलत नव्हता. कुठल्याही मुलीशी फ्लर्ट करत नव्हता. नवीन मुलीशी बोलताना ताई नावाने हाक मारायचा. विनीत साधं सरळ आयुष्य जगत होता. त्या घटनेनंतर विनीत पूर्णपणे बायको जागृतीच्या कंट्रोलमध्ये आला होता. जागृती सांगेल तसाच तो वागत होता. तरी देखील त्याची बायको अधूनमधून अचानकपणे त्याचा फोन चेक करायची. अचानक त्याच्या ऑफिसमध्ये यायची. पण विनीत काही चुकीचं करत नव्हता. एकंदरीत त्याचा संसार सुखाचा चालला होता. नवरा वटणीवर आल्याने जागृती भलतीच खुश होती. सगळीकडे नवऱ्याचं ती जाम कौतुक करायची. त्या प्रकरणानंतर काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी जागृतीने माधुरीला फोन केला. अगं माधुरी, तुझ्या प्लॅननंतर माझा नवरा खरं सुधारला आहे, जागृती आनंदाने म्हणाली. क्या बात आहे. म्हटलं होतं ना, डोकं लावलं तर या नवऱ्याला सरळ करता येतं. मग नाहीतर काय. आता मला कसलं टेन्शन नसतं. तुला गंमत सांगते, नवऱ्याने त्याच्या मोबाईल डीपीवर हनुमानाचा डीपी ठेवला आहे. कॉलर ट्यून पण दरवेळी एका भजनाची असते. आणि विशेष म्हणजे मोबाईलचा पासवर्ड देखील मला माहीत आहे, जागृती म्हणाली. काय सांगतेस, एवढा बदल? मग काय, आपला प्लॅन किती भारी होता. नवरा एकदम वटणीवर आला माझा. नवऱ्याचा मोबाईल पासवर्ड आहे ILJ, म्हणजे आय लव्ह जागृती. मोठ्याने हसत जागृती म्हणाली. वा वा, तू तर नवऱ्याला बाटलीतच बंद करून ठेवलं, माधुरी म्हणाली. खरंच थँक्यू. तूच मला तो प्लॅन सांगितला होता. आमचं सगळं मस्त सुरू आहे. वा वा, नवऱ्यांना असंच आपल्या ताब्यात ठेवायला हवं. चल लवकर भेटू, बाय. माधुरीने जागृतीचा निरोप घेऊन फोन ठेवला. जागृती जरी आनंदी असली तरी सगळी लफडी बंद झाल्याने तिचा नवरा विनीत मात्र नीरस आयुष्य जगत होता. एक दिवस विनीतचा मित्र मनीष त्याला भेटायला आला. काय विन्या, आहेस कुठे? हल्ली पूर्वीसारखा भेटायला येत नाहीस, कुठे दिसत नाहीस. अरे बाबा, सध्या घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर. रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी फक्त फॅमिली, वेळच नसतो. अरे आपला सगळा ग्रुप तुला मिस करतो. पार्टीला पण येत नाहीस. मी पिणं पण सोडलं आहे, म्हणजे बाहेर नाही, घरीच कधीतरी, ते पण बायकोसमोर. वा, एकदम आदर्श नवरा बनलास तू. आणि नवीन सेटिंग काय म्हणते? साल्या सेटिंगचं नाव पण काढू नको. मी आता काहीच लपडी करत नाही. सगळं बंद. आपलं काम भलं आणि घर भलं. मी इंस्टा फेसबुक अकाउंट पण डिलीट केले. पोरींपासून 4 हात लांब. वाह, सुधारलास. तो असं बोलून मनीष हसायला लागला. साल्या हसतोय काय? जेव्हा तुझी बायको रंगेहात पकडून तुझी बेइज्जती करेल ना, तेव्हा तुला कळेल, विनीत म्हणाला. मित्रा, चिडतोस का? झालं ना ते. आता तेच घेऊन बसलाय का? आता माझं आयुष्य एकदम क्लिअर आहे. मोबाईल लॉक आहे, पण पासवर्ड बायकोला माहीत आहे. बस, किती निरस आयुष्य रे तुझं. मला ऐकायचं पण नाही. काही मजा नाही तुझ्या आयुष्यात. आधीचा विनीत कसा प्ले बॉय होता, आता काय झाला? अरे रे, त्याला चिडवत मन्या म्हणाला. जाऊ दे, कशाला जखमीवर मीठ सोडतोस. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. म्हणजे आता तुला कोणी भाव देत नाही की तुला जमत नाही? नाही, असं नाही. आजही खूप. ती ऑफिसची सिटी माहीत आहे का? हो, तिला कोण विसरेल. काय भारी आहे. काय तिचं? अरे ती फुल लाईन देते. मग काय, कधी सेट करतोय? नको, लांबच बरं. काय रे, असा हरिश्चंद्राचा अवतार घेऊन काय अवॉर्ड मिळणार आहेत का? तसं नाही. बायको सारखा शक करत असते. रात्री बेरात्री उठून फोन चेक करते. मग जाम लपडी होतात. मागे बायकोने किती वाईट पद्धतीने पकडलं होतं, विसरलास का? तूच मूर्ख आहेस. बायकोपासून लपून काही करता येत नाही तुला. अरे बाबा, कसं सांगू? माझी बायको जाम डेंजर आहे. कशीही शोधून पकडतेस मला. मान्य, असू दे ती डेंजर. पण आपल्याकडे आयडिया आहेत ना खूप.
नको नको, कोपरापासून हात जोडत विनीत म्हणाला. हा विषयच नको. बाकी बोल, काय म्हणतोस? कसा रे तू? तेरी तलवार में जंग लग गई आहे. काही कामाचा नाहीस, बस बायकोच्या पुढे पुढे करत. तू नाही केलीस तर दुनिया मजा करेल. तुझ्या त्या स्वीटीला तू नाही पटवलं तर ऑफिसचा बॉस थोडी सोडणार आहे. तू बस बोंबलत. हे ऐकून विनीतचा युगो दुखावला. तसं नाही, मी एका दिवसात तिला पटवू शकतो, पण बायकोची भीती वाटते. बायकोला काय सांगून मुलगी पटवणार आहेस? मूर्ख कुठचा. अरे बाबा, या मुली तुला माहीत नाही. या पोरी कधी पण मेसेज कॉल करतात. बायकोने फोन बघितला तर मग झालं पुन्हा रामायण महाभारत. तू मूर्ख आहेस म्हणून तुला बायकोपासून लपवून काय करता येत नाही. आपल्याकडे बघ कशा एक एक आयडिया आहेत. कसली आयडिया? आधीच सांग, स्वीटीला पटवण्याची गॅरंटी आहे का? म्हणजे काय, पटली म्हणून समज. पक्का? हो रे बाबा, पण काही फालतू आयडिया सांगितलं ना तरी तिथं मार खाशील. बरं, मला सांग, तुझ्या घरच्या आसपास कुठलं मंदिर आहे? जवळचं सांग, अगदी छोटं पण चालेल. हो आहे ना. हे काय, बिल्डिंगच्या खाली उतरलो की लगेच लागतं ना हनुमानाचं मंदिर? मी सध्या हनुमानाचा भक्त आहे. डी पीवर पण भगवान हनुमानाचा फोटो ठेवतो. ये होईना बात. पण अरे काय बरळतो आहे, मंदिर वगैरे, आयडिया सांग ना. तर माझा सुपर मास्टर प्लॅन एक. तुझ्या बायकोला जराही कळणार नाही आणि तुमची लव्ह स्टोरी सुरू राहील. आणि मग पुढचा सुपर मास्टर प्रो प्लॅन नंतर सांगेन. मनीषने विनीच्या जवळ जाऊन त्याला खास प्लॅन ऐकवला. तो प्लॅन ऐकून विनीत उडालाच. त्याने जागेवरून उठून मनीषला घट्ट मिठी मारली. भाई, काय सॉलिड प्लॅन आहे. मला कसं नाही सुचलं? कारण तू आहेस, मनीष हसत म्हणाला. दोघांनी हातावर टाळी दिली. पण यात रिस्क नाही ना? 0% रिस्क. जा. विनीत जी ले अपनी जिंदगी. कधी लागतो कामाला? 2 दिवसात स्वीटी पटली म्हणून समज. ये होईना बात. आणि मी सांगितल्याप्रमाणे कर. जराही चूक करू नकोस. यस गुरु. कुठे गेला होतास इतके दिवस? आता आलोय ना. जा आता, मजा कर. बायकोने तुझ्या केलेल्या अपमानाचा असा वेगळ्या पद्धतीने बदला घे. मनीषने सांगितलेल्या प्लॅननुसार विनीतने काम सुरू केलं. त्याच्या प्लॅनचा पहिला टप्पा सुरू झाला. विनीतने एक स्मार्टफोन घेतला. सकाळी विनीत घराजवळ असलेल्या हनुमानाच्या मंदिरात गेला. हनुमानजीचे हात जोडून दर्शन घेतलं. दानपेटीत दक्षिणा टाकली. त्या छोट्या मंदिरात गुरव नावाचा पुजारी होता. गुरवजी, माझं एक काम करायचं आहे. छोटं आहे पण महत्त्वाचं. दर्शन घेतल्यानंतर विनीत पुजाऱ्याला म्हणाला. काय साहेब, बोला ना. मी रोज संध्याकाळी 8 वाजता कामावरून येताना मंदिरात येईन आणि माझा एक फोन तुमच्याकडे ठेवायला देईन. माझ्याकडे का? कुणाचे कॉल आले तर? तेच तर काम आहे. हा फोन स्विच ऑफ करून तुम्हाला दिल्यावर तो फक्त रात्रभर तुम्ही ठेवायचा. मी रोज सकाळी 10 वाजता मंदिरात येईन, हनुमानजींचे दर्शन घेईन आणि तेव्हा मला फोन परत द्यायचा. म्हणजे मी संध्याकाळी फोन देईन आणि सकाळी परत येईन. आहे की नाही सोपं? हो, तसं तर सोपं आहे, काही अडचण नाही. आणि या कामासाठी तुम्हाला दरमहा मी चांगले पैसे देते. महिना 5,000 रुपये. फक्त गोष्ट कुणाला सांगायची नाही, तुमच्यात आणि माझ्यात. फक्त फोन सांभाळायचे 5,000 रुपये एक तास. गुरव खुश झाला. चालेल ना महाराज? हो, त्यात काय, आनंदाने. कधीपासून ठेवताय? पुजाऱ्याने विचारलं. आजच संध्याकाळपासून. कामावर आल्यावर हनुमानजींचे दर्शन घेईन आणि फोन तुमच्याकडे ठेवत जाईन. हो चालेल. आपला प्लॅन यशस्वी होतोय हे पाहून गालातल्या गालात हसून विनीत मंदिरातून ऑफिसमध्ये जायला निघाला. नवीन फोन घेऊन विनीत ऑफिसमध्ये आला. नवीन सिम कार्ड टाकलं. स्वीटीला मेसेज केला. हाय स्वीटी, हा माझा नवीन नंबर आहे. सिक्रेट फोन समज. कोणालाच देऊ नको, फक्त तुझ्या आणि माझ्यासाठी खास आहे. विनीतचा मेसेज आल्याने स्वीटी खुश झाली. एरवी कधीही भाव न देणारा विनीत स्वतःहून मेसेज केला होता. हो नक्की, स्वीटी आनंदाने म्हणाली. पण फक्त याच सिक्रेट नंबरवर आपण मेसेज करत राहू, बोलत राहू. फोन बंद असेल तर समज की मी घरी आहे. तुला माहिती आहे ना, बायको नावाचा प्राणी किती डेंजर असतो. हां, आय नो, डोंट वरी. असं म्हणत तिने खूप सारी स्माइली पाठवली. पुढचं विनीतचं काम सोपं होतं. मुलींशी गोड बोलून त्यांना जाळ्यात ओढणं त्याला सहज जमायचं. विनीतचा प्लॅन सक्सेस झाला होता. आठवड्याभरातच त्याने स्वीटीला पटवलं. सकाळी निघताना तो हनुमानाच्या मंदिरात जायचा. आदल्या दिवशी ठेवलेला फोन घ्यायचा आणि ऑन करायचा. मग दिवसभर स्वीटीबरोबर चॅटिंग, मेसेजेस, कॉल्स सुरू व्हायचं. ते अगदी ऑफिस सुटेपर्यंत.
संध्याकाळी घरी येताना विनीत तो फोन बंद ठेवायचा आणि हनुमान मंदिरातील पुजाऱ्याकडे ठेवायला द्यायचा. घरी आलेला विनीत एकदम रिलॅक्स असायचा. बायकोने कितीही फोन चेक करू दे, तिला काहीच दिसणार नाही म्हणून खुश असायचा. बायको जागृती पण नवऱ्याला आनंदी बघून आश्चर्य वाटत होतं. एकदा बायकोने विचारलं, काय हो, हल्ली खूप खुश दिसता. काय आहे ना, अध्यात्माचाच खरा आनंद आहे. हल्ली मी रोज सकाळी हनुमान मंदिरात जातो आणि येताना पुन्हा हनुमानजींचे दर्शन घेतो. खरी मानसिक समाधान मिळतं. त्यात तुझ्यासारखी प्रेम करणारी प्रेमळ बायको. अजून काय हवं ना आयुष्यात. ते ऐकून जागृतीने प्रेमाने विनीतला मिठी मारली. विनीत मात्र गालातल्या गालात हसत होता. चायला एवढी सोपी आयडिया मला कशी नाही सुचली, असं मनात म्हणत होता. विनीत आणि स्वीटीची लव्ह स्टोरी सुरू झाली. पण सर्व काही संभाषण विनीतच्या दुसऱ्या सिक्रेटरी फोनवर सुरू होतं. गुगल पेपासून सर्व ट्रान्झॅक्शन याच फोनवर व्हायचं. त्यामुळे विनीतला काही टेन्शन नव्हतं. तो स्वीटीसाठी महागड्या वस्तू याच फोनवरून ऑर्डर करत होता. फोनमध्ये स्वीटीचे रोमॅन्टिक मेसेजेस असायचे, पण आता विनीतला ते डिलीट करायची गरज नव्हती. आता स्वीटीला डेटवर न्यायचं होतं. विनीत मनीषला भेटला. मनीष, माझी लव्ह स्टोरी तर सुरू झाली आहे, ती पण एकदम सेफ. पण आता तिला डेटवर कसं नेऊ? मागच्या वेळी लॉजवर नेलं आणि मोठं लफडं झालं होतं. मनीष हसला. किती उतावीळ झाला आहे रे. आता माझा सुपर आयडिया, प्रो प्लॅन एक. लवकर सांग. स्वीटीला तू तुझ्याच घरी घेऊन जायचंस, तुझ्याच बेडवर, मनीष म्हणाला. ते ऐकून विनीत ताडकन उठला. त्याने मनीषची कॉलर धरली आणि तिच्या पोटात गुद्दे मारले. अरे सोड, किती भडकतो, मनीष कळवळत म्हणाला. साल्या, हा तुझा भिकार प्रो प्लॅन म्हणे. माझ्याच गर्लफ्रेंडला माझ्याच घरात बायकोच जीवन जाळेल मला. तिचा एक केस जरी दिसला तरी माझी खैर नाही. CCTV कॅमेरे आहेत जागोजागी, विनीत रागारागाने सांगत होता. अरे कूल, माझ्या प्लॅननुसार स्वीटी तुझ्या घरातच येणार, ते सुद्धा CCTV कॅमेऱ्याच्या समोर, छाती टोकपणे बिंदास येणार. हसत विनीत म्हणाला. नीच माणसा, मला तुझा खून करावासा वाटतोय, रागाने लाल होत विनीत म्हणाला. मनीषने निवांतपणे हसत होता. त्याने शांतपणे खिशातून सिगरेट काढून पेटवली. बाबू, माझा प्लॅन तरी एक आधी, मनीष म्हणाला. या पुढील कथा आपल्याला पुढच्या भागात ऐकायला मिळेल. धन्यवाद मित्रांनो.